नमस्कार मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी आणि आम्ही निघालोय एक भन्नाट अशा राईडसाठी. ओळखलं जातं तुम्ही नाव बघून, आय लव्ह तामिनी. सध्या आम्ही तामिनीच्या अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलोय. आज रायगडावरती चाललो आम्ही. लोक व्हॅलेंटाईनच्या दिवशी मोठ्या मोठ्या टूर कोकणात बीचवर इकडे तिकडे जातात, पण आम्ही शिवभक्त आम्ही आज निघालो रायगडावरती महाराजांचं दर्शन घ्यायला. तसंच डॉगी आलता, डॉगीला बघून घाबरलो, परत वाढायला चालू करतो. हा बघा मित्रांनो, तामिनीचा हा सुंदर असा रोड, एकदम भारी. आपली ड्रॅगन, तामिनी घाट आणि मी. चला तर आपण राईडला करूया स्टार्ट. वाटेत असा सूर्योदय निघला सकाळी सकाळी आणि हा नजारा दिसला. हा बघा कसला भारी आहे ना. मित्रांनो, आज आपण जातोय रायगडावरती. उद्या महाशिवरात्र आहे आणि आज व्हॅलेंटाईन. पण व्हॅलेंटाईनच्या दिवशी इकडे तिकडे न फिरता मी जातोय रायगडावरती. आज आपला व्लॉग टोटल रायगडावर होणार आहे. हा बघा मित्रांनो, मस्तपैकी तामिनी घाटात एका जागेवरती आम्हाला सीन दिसला असा भारी. तिथं आम्ही थांबलोय. इथं थोडा फोटो वगैरे शूट केला. सकाळी सकाळी तामिनी घाटात येण्याची मज्जा वेगळीच असते. आणि आज सॅटरडे असल्यामुळं हे बघा नुसत्या रायडिंगवाले दिसणार तुम्हाला, फुल रोडनं चाललेले. हे बघा, आम्ही रोडच्या साईडला एक छोटासा रोड आहे. इथं पावसाळ्यामध्ये हे दोन या साईडचे आहेत ना, एकदम हिरवीगार झाडं असतात. आणि त्यावेळेस हा असा रोड, त्याच्यावरती पाऊस पडलेला ना, काळा रोड, असं एकदम जबरदस्त वाटतं बघायला. मी इथं अगोदर पावसाळ्यात फोटोशूट केलेला, त्यावेळेला इथंच डबल आलो मी. भारी वाटते. चला आपण पण निघूया, भेटूया रोडवरती. हा बघा मित्रांनो, तामिनी घाटचा रोड, सुंदर असा रोड आहे. आणि तुम्हाला जर तामिनी घाटात तुम्ही फिरायला आले, तुम्हाला जर कुंडलिका व्हॅली, एकोले व्हॅली तिकडे जर जायचं असेल ना, तर हे बघा हा रोडनं जर आले तुम्ही, हा इथून राईटला आहे सावळ्या घाट, हे आहिरवाडी वांद्रे हा रोड आहे बघा. हा जातो कुंडलिका व्हॅलीला. आता नवीन नवीन सावळ्या घाट पण खूप प्रसिद्ध झालेला आहे, तिकडूनच रोड आहे बघा. हा बघा मित्रांनो, तामिनी घाट, तामिनी घाटमधला सुंदर असा रोड. आणि इथं एक आहे श्री क्षेत्र सोमजाईश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर. जय बम बम भोले. चला शिवशंभूचं दर्शन घेऊन शिवशंभूच्याच दर्शनाला आपण रायगडावरती जातोय. म्हणलं तुम्हाला तामिनी घाटचा हा सीन पण दाखवणं गरजेचं आहे. आज खूप रायडर लोक तामिनी घाटामध्ये फिरायला आलेले आहेत. बहुतेक मला वाटतं व्हॅलेंटाईन दिवस असल्यामुळं पुण्यावरून कोकणात जाणारे भरपूर रायडर्स, कपल्स याच रोडनं कोकणात जात आहेत. हा बघा तामिनीतला सुंदर असा व्ह्यू. हा तामिनी घाट पूर्ण चढून आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस हे तुम्हाला मोठमोठाले अर्धवर्तुळाकार टर्न भेटतील. आत्ता तो मागलदी थार 300 फूट दरीमध्ये जी तामिनी घाटातून कोसळली होती ना, तो पॉईंट मागच होता. म्हणजे खूप शार्प टर्न आहेत, एकदम असे शार्प टर्न आहेत. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस बी तामिनी घाटातून प्रवास करता त्यावेळेस गाडीची स्पीड 30-40 अशी ठेवा,
कुठे कुठे तुम्ही थोडी वाढवू शकता, पण काही काही जागेवर अगदी 20 चालू शकता तुम्ही. आणि हे स्पॉट जे आहेत ना सध्या मी दाखवतोय, हे मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यामध्ये उभा टाकायला जागा नसते, एवढी गर्दी असते इथं. मोठमोठाले वॉटरफॉल, खूप गर्दी. परत ते मकाचे कणस, भुट्टा वगैरे असतो ना, खतरनाक खायला असतं इथं, भारी वाटतं. आणखीन एक शार्प टर्न आणि मस्त दोन्हीकडून उंच असा डोंगर कोरून तामिनी घाटातून हा गेलेला रस्ता आहे. मित्रांनो, हा रस्ता खूप आवडतो मला. असल्या शार्प टर्न मध्ये ओव्हरटेक करणं खूपच अवघड आहे. डायरेक्ट अर्धवर्तुळ कार आहे. हा बघा, आपण जसं तामिनी घाट संपून खाली उतरल्याच्या नंतर बरेचसे असे हॉटेल लागतील तुम्हाला. आणि हॉटेलच्या लगेच तिथून एक लेफ्ट आहे, सरळ रस्ता जातो तो देवकुंड, पाली, तिकडे जातो, कोलार वगैरे. आणि एक हा लेफ्ट घ्यायचा. हा इथं बघा मोठमोठाल्या कंपन्यात, इथून लेफ्ट घ्यायचा. इकडे तुम्ही कोकणात जायचं असेल, माणगावला, आता आम्ही रायगडला जातोय म्हणल्यावर आम्हाला इकडूनच जायचंय, जो की माणगाव रोड आहे. श्रीवर्धन, दिवे आगारला जायचं असेल तर हाच रोड आहे. ह्या कंपनीपासून लेफ्ट घ्यायचा. आणि हा लक्षात ठेवा, हा कंपनीचा 2 पदरी मोठा रोड आहे. लगेच तुम्हाला तिथून लेफ्ट कसा मारायचा हे समजून जाईल तामिनीचा घाट उतरून झाला की. बघा, आपण पोहोचलो निजामपूरमध्ये. हे इथून बघा सरळ गेला हरिहरेश्वर, दिवे आगार, आणि इथून लेफ्ट घ्यायचा आपल्याला रायगड किल्ले. इथून रायगड आहे 30 किलोमीटर. हा बघा, ध्यानात ठेवा. निजामपूर गाव लागायच्या अगोदर, थोडा अगोदर आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा रायगडला जाताना, जर तुम्ही तामिनीकडून येत असाल तर. मित्रांनो, आपण थेट येऊन पोहोचलोय रायगडाच्या पायथ्याशी, पाचाड येथे. आता पाचाड म्हणल्याच्या नंतर तर मासाहेबांचं दर्शन घेणं भागच आहे. हे बघा, आपण सगळ्यात अगोदर मस्त दर्शन घेऊया. इथं जिजामाता, मासाहेब जिजामाता यांची समाधी आहे रायगडाच्या पायथ्याशी. तुम्ही जसं रायगडाला येताल, खाली तुम्हाला रायगडाच्या पायथ्याला पाचाड गाव लागेल. त्या पाचाड गावामध्येच पुण्याकडून रायगडला येतानाच तुम्हाला उजव्या साईडला मासाहेबांची समाधी लागेल. हे बघा, 12 जानेवारीला खूप मोठा महोत्सव असतो इथे पाचाडला, कारण की मासाहेब जिजाऊंची जयंती असते 12 जानेवारीला. 12 जानेवारीला वारीला आवर्जून या तुम्ही. मस्त तुळशी वृंदावन आहे, मासाहेबांची समाधी. चला तर दर्शन घेऊया. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी, पाचाड. चला तर आताच मासाहेबांचे खूप चांगले दर्शन झाले. आम्ही पाचाडवरून आता रायगडच्या दिशेने निघतोय. रायगडच्या पायथा आणि पाचाड यामध्ये 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे. नेमकंच तिथून आता ह्या म्हणजे पोहोचलोच म्हणायचं आम्ही. आता इथं गाडी लावायला मस्त छानपैकी जागा बघतो. आणि मित्रांनो, आमचा हा पुणे टू रायगड रोड ट्रिपचा व्हिडिओ होता. तुम्हाला रायगड किल्ल्याचा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल.